तुम्हाला धमकी का दिली? काल रात्री 12:51 मध्यरात्री मला त्यांचा फोन आला होता. सुरुवातीला त्यांचं असं म्हणणं होतं की शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. त्यावेळेला मी त्यांना विनंती केली की तुम्ही अगोदर पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जो गैरसमज झालेला आहे तो निघून जाईल. तसेच शिवाजी महाराजांच्या नावातले जे जी आहे हे आदरार्थीच आहे, त्यामुळं अनादर करणं हा हेतू नाही आहे आणि एकेरी उल्लेख सुद्धा तो नाहीये. पण त्यांची पुस्तक वाचनाची तयारी नव्हती. ते मला कंटिन्यू तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो आणि आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषामध्ये शिवीगाळ करत होते. मी त्यांना सातत्यानं सांगायचा प्रयत्न करत होतो की तुम्ही अगोदर पुस्तक वाचा, पण ते सातत्यानं त्यांची काही ती तयारी दिसत नव्हती. त्याच्यानंतर मला वाटते 9 मिनिटाचा आमचा फोन कॉल होता. त्या 9 मिनिटामध्ये फक्त शिव्याच आणि धमक्याच ते देत होते. आणि एकीकडं म्हणजे कारण हे होतं की तुम्ही शिवाजी महाराजांचा अनादर करताय असं सुरुवात त्यांची होती आणि त्याच अशी भाषा ते शिवाजी महाराजांबद्दल वापरतात. म्हणजे 9 मिनिटामध्ये सुद्धा त्यांना त्यांचा जो ढोंगीपणा आहे शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा तो लपवता आलेला नाहीये. अशा आमदारावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आमदाराची रद्द झाली पाहिजे अशी मागणी मी तुमच्या माध्यमातून करतोय. 12:51 त्यांचा कॉल आला होता आणि त्या कॉल होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही हे शीर्षक बदला. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की एकतर अनादर करणं हा हेतू नाही, तो असता तर आम्ही बदललं पण असतं आणि तो बदलण्याचा अधिकार हा लेखकाला असतो आणि लेखक हयात नाहीत. त्यावर ते मला असं म्हणतायत की तू लेखक पानसरे वर गेलेत, तू पण पानसरेकडे वर जा ते शीर्षक बदलण्यासाठी. पानसरेंना ते म्हणतायत फोन कॉलमध्ये. म्हणजे महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की आपण किमान मेलेल्या माणसाबद्दल तर अशा पद्धतीची भाषा वापरत नाही, पण त्यांना त्याची कोणतीही फिकीर नाही. आता सुद्धा त्यांना कुठलाही पश्चाताप वाटत नाही. आता सुद्धा ते म्हणतायत की त्याचं समर्थन करतायत आणि ते अभिमानानं छाती ठोकून सांगतायत की होय मीच फोन केला होता आणि हा माझाच आवाज आहे. आता सुद्धा त्यांना काहीच वाटत नाही की एखाद्या महिलेला आपण अशा पद्धतीनं घाणेरडी भाषा वापरतोय. शिवाजी महाराज हे परस्त्रीला माते समान मानायचे आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे महिलांचा अशा पद्धतीनं अपमान करतात. एकीकडे नारी शक्ती म्हणून हे बोलतायत आणि दुसरीकडं त्याच नारीचा अशा पद्धतीनं हे अपमान करतायत. ह्यांची खरं तर लायकी नाही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची. शिवाजी महाराज जर आज असते तर ह्यांना तोफेच्या तोंडी शिवाजी महाराजांनी दिले असते. आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. ते सत्ताधारी असल्यामुळे पुढची काही आपल्याला कल्पना नाही कितपत त्यांच्यावर कारवाई होईल, पण रस्त्यावरची लढाई आम्ही सातत्याने लढणार आहोत आणि एक दिवस ह्या देशातले लोक ह्या अशा सत्तेमध्ये माजलेल्या लोकप्रतिनिधींचा माज नक्की उतरवतील असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्र्यांकडे माझी प्रमुख मागणी ही आहे की तुम्ही कठोरात कठोर कारवाई ह्यांच्यावर करा आणि ह्यांची आमदारकी सुद्धा तुम्ही रद्द करा. ते तुमच्या आघाडीत जरी असले तरी त्याची कोणतीही तमा तुम्ही बाळगू. गायकवाड यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल. प्रशांत आंबे यांना तर त्यांनी धमकी दिलीच, मात्र गोविंद पानसरे यांच्या बाबतीत देखील अश्लील भाषा त्यांनी वापरल्याचं बघायला मिळते. आपत्तीजनक ती सगळी भाषा आहे. कुटुंबीय म्हणून तुमची काय एकूणच प्रतिक्रिया? सर्वप्रथम आमदार संजय गायकवाड ज्यांनी कॉम्रेड पानसरेंच्याबद्दल अत्यंत निषेधार्ह पद्धतीने बोललेले आहेत, त्यांचा मी तीव्र निषेध करते. ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे की एका ज्येष्ठ नेत्याबद्दल ज्यांनी महाराष्ट्राला शिवाजी कोण होता सारखं एक पुस्तक दिलं, ज्याच्यामधून शिवाजी महाराजांच्या बद्दलचं एक नवं आकलन दिलं, त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्याचा मी तीव्र निषेध करते. एकूणच आपण बघतोय की कशा पद्धतीनं या आमदारांनी भाषा केलेली आहे. प्रशांत आंबे यांना तर धमकी दिलीच, मात्र आता काय तुमची मागणी असणार आहे? कारण एका बाजूला धमकी तर दिली आहे, दुसऱ्या बाजूला गोविंद पानसरे यांच्याबद्दल देखील काही वक्तव्य त्यांनी केले. काय मागणी सरकारकडे असणार? आमचं म्हणणं असं आहे की जर आमदारच इतक्या असंस्कृतपणे बोलत असतील, एक पुस्तक एखादं न वाचता त्याच्या लेखकाबद्दल इतक्या असंस्कृतपणे बोलत असतील, तर मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांनी
त्यांना त्यांना कारवाई केली पाहिजे. कारण या पद्धतीचं आज स्टेटमेंट दिलेलं आहे. उद्या अनेक महाराष्ट्रातले थोर समाज सुधारक लोक होऊन गेले, ज्यांनी काही काही या विचारांच्या सरकारला न पचणारं काही काही अनेक केलेलं आहे काम. तर त्याच्याबद्दल जर कोणी बोलत असतील तर मला असं वाटतं की सरकारने याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि कायदेशीर कारवाईचा मार्ग सुद्धा खुला आहे. आम्ही वकिलांशी बोलतो आहोत. खरं तर संजय गायकवाड यांनी अजून देखील ते काल ते व्हिडिओ व्हॉइस कॉलवर जे काही बोललेले आहेत त्याचं ते अजूनही समर्थन करताना बघायला मिळते. त्यांचा आक्षेप शिवाजी कोण होता या एकेरी नावावर आहे. या आधी देखील हा सगळा एकेरी नावावरून हा सगळा वाद झालेला होता. गोविंद पानसरे यांनी देखील त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. काय तुमचं स्पष्टीकरण असणार आहे गायकवाड यांच्यासाठी? का हे शिवाजी कोण होता अशा पद्धतीचं नाव पानसरे यांनी ठेवलं असेल? खरं तर 1980च्या दशकामध्ये कॉम्रेड पानसरेंनी या विषयावर व्याख्यानं द्यायला सुरुवात केली होती आणि जेव्हा काही जणांनी त्याच्यावर आक्षेप घेतला, तेव्हाचे हिंदुत्ववादी लोकांनी आक्षेप घेतला, त्याच्यानंतर त्यांनी त्याची पुस्तिका लिहून काढली. ही पुस्तिका लिहित असताना अनेकदा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तेव्हाही धमक्या येत होत्या आणि हे नाव बदला असं त्यांना सांगितलं जात होतं, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी हे नाव मागं घेणार नाही. आणि त्यांची भूमिका होती एक. मला असं वाटतं की हे पुस्तक वाचल्यानंतर ज्या पद्धतीचे शिवाजी महाराज त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत, एक अत्यंत न्यायनिष्ठ असा रयतेचा राजा म्हणून आणि ज्यांची भाषा अत्यंत सौजन्यशील होती, अशांचे आज जेव्हा त्यांचं नाव घेऊन राजकारण करत असताना भाषा मात्र इतकी वाईट बोलली जाते. मला असं वाटतं की अत्यंत निषेधार्ह आहे. कॉम्रेड पानसरेंनी सतत हे सांगितलं होतं की माझ्या अत्यंत प्रिय व्यक्तीला मी ज्या पद्धतीने बोलवतो, माझ्या वडिलांना ज्या पद्धतीने मी बोलवेन त्याच पद्धतीने मी शिवाजी महाराजांच्याकडे बघतो आणि ग्रामीण भागातला कुठलाही माणूस असेल, रयत असेल, शेतकरी माणूस असेल, ते आपल्या बापाला बापच म्हणतात, अशी त्यांची भूमिका होती. आणि त्यामुळं त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आणि कधीही नाव मागं घेतलं नाही. हे पुस्तक कायदेशीर आहे. त्याच्या लाखो प्रती महाराष्ट्रामध्ये खपतायत, लोक वाचतायत. लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये हे पुस्तकाच्या हजारो प्रती वाटल्या जात आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये मला माहिती आहे की आम्ही सुद्धा श्रमिक प्रतिष्ठानतर्फे हे पुस्तक छापतो. अनेक जिल्ह्यांमध्ये शालेय मुलांना अभ्यासासाठी हे पुस्तक देऊन त्याच्या चाचणी परीक्षा घेतल्या जातात. अशा पद्धतीचा एक नवा विचार देणारं जे पुस्तक आहे ते कायम कॉम्रेड पानसरेंचा विचार मांडत राहील. अशा आमदारांनी कितीही असंस्कृतपणे बोललं तरी आपल्याला माहितीये की विचार मारले जात नाहीत. सर्वप्रथम बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करते, ज्यांनी कॉम्रेड प्रशांत आंबी यांना फोन करून जी आरवाची शिवीगाळ केली त्याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे. लोकप्रतिनिधी असताना सुद्धा इतक्या खालच्या थरावर जाऊन अशी भाषा वापरणं त्यांना न शोभणार आहे, अशोभनीय आहे. लोकशाहीची खरं विटंबना आहे की काय अशी शंका यावी इतपत यांचं वागणं आहे. एकीकडे नारी शक्ती वंदनाच्या संदर्भात भाषा बोलली जातीये, लाडक्या बहिणीच्या संदर्भात हे बोलताना दिसतात शिंदे सेना, आणि त्याच वेळेला त्यांचे आमदार स्त्रियांच्या संदर्भातले जे अपशब्द वापरतात, आरवाची शिवीगाळ करतात, हे एकमेकाला विरोध करणार किंवा ज्या अर्थी दुटप्पीपणा ज्याला म्हणतात त्या अर्थानं दिसत आहे. जनतेला हे लवकरच लक्षात येईल. जनतेच्या खरं म्हणजे एक गोष्ट आवर्जून इथं सांगावीशी वाटतेय की कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या संदर्भात त्यांनी ती भाषा वापरली आहे. त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की गोविंद पानसरेंच्या खुनातला आरोपी गायकवाड आणि हा गायकवाड जे म्हणतोय की गोविंद पानसरेंचं काय झालं, काय केलं माहित आहे का, असं जेव्हा वक्तव्य करतो तेव्हा साहजिकच शंका येते. त्यामुळं अशी मागणी करावीशी वाटते की सरकारनं स्वतः फिर्यादी होऊन याचा तपास करणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून जे आता सध्या कोर्टात केस सुरू आहे त्या केसला एक बळ मिळण्याची शक्यता आहे. खरं काय आहे, काही यांनीच ते केलेलं आहे अशा अनुषंगानं शंका व्यक्त होते. त्यामुळे तसा तपास करावा अशी एक अपेक्षा व्यक्त